सो अनदर एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास घेऊयात आपण एक. कन्सिडर जर आपण मिथेनचं कंबशन करायला घेतलं, दॅट इज when methane reacts with what here oxygen, formation of component, that is which one, first one that is CO2 and another which one, that is a water molecules are formed now. Okay, so in this reaction जर तुम्ही reactants आणि products जर बघितले तर actually it is a unbalanced reaction now here, because how many hydrogens are here, that is 4 and here is not only 2 hydrogens are present, so that's why we have to balance this by using taking here 2. So 2 into 2 म्हणजे किती झाले 4. Now balanced the number of oxygen atoms. Now here 2, here is a 2 plus 2 म्हणजे actually that is 4, म्हणजे इथं काय करावं लागेल 2. So 2 into 2 म्हणजे किती झाले 4 oxygens. इथे 2 plus 2 म्हणजे किती झाले 4 oxygens क्लिअर झाले. 2 into 2 म्हणजे किती हायड्रोजन झाले 4. That is here also 4. Number of carbons are 1 here. Here is also 1 now. ठीक आहे. Now take the atomic masses of each and every reactants. Atoms present in reactants now. This is the part of reactants. ॲरोच्या नेहमी लेफ्ट साईडला रिॲक्टंट असतात आणि राईट साईडला काय असतात नेहमी प्रोडक्ट्स असतात ना. ओके, हीट करतोय म्हणून आपण इथे सिम्बॉल दिलेला आहे हीटचा. ओके, सो कार्बन, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 इंटू नंबर ऑफ हायड्रोजन किती आहे टोटल 4 प्लस atomic mass of oxygen it is 16 into number of oxygen 2 into 2 means what, that is 4 now. Okay, so that is equal to how much it is 12 plus 4 म्हणजे हे किती झालेले आहे टोटल ॲक्च्युअली how much it is 16 ग्रॅम here आणि हे किती होत आहेत तर 64 ग्रॅम because 16 4 जा that is 64 ग्रॅम now. In the same way consider the part of here products. Carbon 12, oxygen 16 into how much it is 2 now, so that is equal to 12 plus 32, that is equal to what, 44 gram now. In the same way we have to calculate here hydrogen. Atomic mass of hydrogen is 1 into number of hydrogen is actually here 4 plus atomic mass of oxygen it is 16, so that is equal to what, 4 plus 16 म्हणजे किती होतात ॲक्च्युअली, किंवा ॲक्च्युअली असं न करता तुम्ही 2 into 2 जरी केलं तरी ते जास्त बेस्ट वे पडेल, कारण की 2 into 2चं मिनिंग काय, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज हिअर वॉट 1 इंटू नंबर ऑफ हायड्रोजन 2. हे डायरेक्टली केलेलं आहे इथे मी, म्हणजे किती झालेलं आहे तर 2 प्लस हे जर घेतलं तर हे किती येतं 18 येतं. हायड्रोजनचं 2 प्लस ऑक्सिजनचं 16 म्हणजे ॲटॉमिक मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर किती येतं ॲक्च्युली 18 येतं. असे 2 वॉटर मॉलिक्युल घेतलेले होते म्हणून ते किती झालेले आहेत ॲक्च्युली 2 वॉटर मॉलिक्यूल म्हणजे किती झालेले आहेत तर इंटू 2 झालेले याला, तर 18 इंटू 2 करायचं आहे तुम्हाला. 18 इंटू 2 म्हणजे किती झालं हे तर 36 झालं. नाव या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं 64 प्लस 16 म्हणजे किती होतं ॲक्च्युली 10 हिअर इज वॉट 770 ग्रॅम ऑफ रिॲक्टंट्स टोटल कंप्लीट झालेलं आहे. आणि इथे जर कॅल्क्युलेट केला तर 44 प्लस 36 दॅट इज वॉट अगेन 10 1 पॉईंट कॅरी होतंय. परत एकदा किती होते बघा, दॅट इज वॉट हिअर 18 ग्रॅम, सॉरी इथे 80 ग्रॅम कॅरी होते, इथे पण 80 ग्रॅम. सो मासेस ऑफ रिॲक्टंट्स किती आहे टोटल 80 ग्रॅम. मासेस ऑफ प्रोडक्ट इज ऑल्सो 80 ग्रॅम. सो what is the law of conservation of mass, that is total mass of reactants is equal to what here total mass of products. Understood?